मला ना अजून देवदत्त नागेसरांना आणखीन थोडंसं नाचवायचं होतं. त्यांना हा म्हणजे खरंच डान्स करायचा होता त्यांच्या बरोबर. मग पण काय लोक मला लई फटके देतील म्हणून मी गप्प बसतो. नाही पण सर नाचलेत बरं का. कोण देवदत्त नागेसर नकुल घाणेकर सरांबरोबर नाचलेत. डान्स केलाय? हा हो मग अजून पण लोक कुस्तीचा सामना म्हणून ते बघतात. अच्छा. सर माझा पोरगा आहे ना तो पण तुमच्यासारखाच आहे एकदम देवगुणी. अच्छा. जणू देवच. कोण आहेस तू काय बनून आलायस. मी आहे द्राक्षस. कोण? द्राक्षस. राक्षस नसतं रे, राक्षस. ए ते खातात. नाशिकचे राक्षस खूप फेमस आहे माहिती का. अरे. बनवतात मनुके. देवा मी काय पाप केलं म्हणून हा काळा मनुका माझ्या पदरात टाकला रे. ए आई काय पण काय बोलतीस. मी छकुला ना तुझा. तुझ्या छकुल्यावर 2 फटके दिले ना की बरोबर लाईनीवर येशील तू. अरे मी काय सांगते तुझ्याबद्दल आणि तू काय बनून आलायस. बघ बघ किती मोठी माणसं आली आहेत आज आपल्याकडे. अरे आई ए शपथ शपथ शपथ. कोण आलं बघ. कोण. देवदत्त नागराज मंजुळे. ए देवदत्त नागे आहेत ते, देवदत्त नागे. मला बॉडी व बॉडी है ना. हुस आहे ना माझी पण बॉडी आहे. दाखवू कुठली? हे बघा 6 पॅक आहेत. तुम्हाला 6 पॅक. हो मला पण आहेत. बिस्किट दिसतात त्यांची. बिस्किट सहा. दिसतात. बिस्किट असं केलं की हो त्यांची दिसतात. हा हो दाखवू. ये बघा. अरे मेले काय केलंस रे. लाज कशी वाटत नाही तुला. काय लाज काढतोस का. नाही मी लाफ्टर करतोय. तू मारलंस आता तू गेलीस. ए अरे बाळा माझं जरा ऐक. अरे माझं ऐक. आता आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. तुला बघायला. माझं झालंय. परत परत करायला तो काय चहा नव्हे. आज आपल्याकडे मामा येणार आहे. अशोक मामा. अरे ते सिनेमात नाही आहेत. असे आहेत का ते. तुझे मामा विजू मामा. मामा आणि मामी दोघे येणार आहेत. मामा आणि मामी. येस यस. अरे नाव घेतलं आणि शैतान हाजीर. ए. असं काय म्हणायचं? मामा तुला शैतान बोलली. शैतान बोलली आई. ताई कशी आहेस तू. मी आयटम. ए तुम्हाला मगापासून शोधतोय आम्ही. ही काही यायची वेळ आहे का. तुम्ही गाडीत ना आला खाली. प्रोडक्शनने तुमच्यासाठी गाडी पाठवायची. एवढा खर्च. ओ प्रोडक्शनची गाडी नाही आमची मालकीची गाडी हा? आहे. माझ्या पोराने घेऊन दिली मला. डॅटसन रेडी गो. कडक डिझाईन, मोठी जागा आणि कमी पेट्रोल मध्ये फुल टू मुंबई दर्शन. अरे परवडत नाही म्हणून साजूक तुपाच्या जागी वरण भातावर डालडा घालणारे तुम्ही. तुम्हाला काय परवडणार आहे गाडी. ओ साबळे काही काय बोलता. अहो ही गाडी सगळ्यांना परवडण्यासारखी आहे. हो? मग ह्या गाडीची किंमत 2,39,000 सुरू होते. हिशोबात एवढी स्वस्त? हा, लय स्वस्त आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना परवडण्यासारखी गाडी आहे ती. खतरनाक. मग घ्यायची कशी गाडी. घ्यायची कशी. सोपं आहे. ॲप डाउनलोड करा आणि कार बुक करा. डॅटसन रेडी गो. वा 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 वा. गुरुजी माझी एक थोडासा प्रॉब्लेम होता. सांगा. म्हणजे माझ्या गुडघ्यांच्या वाट्यामध्ये वात आहे. त्या वाट्यांमध्ये तेल घ्या आणि ती वाट पेटवा. म्हणजे कायमचा त्रास जाईल. तुम्ही फुकट झाले. मग नंतर तुम्हाला काही वाटिणारच नाही ना. आधी मी महेश सरांचं वाचतो. अच्छा अच्छा. पोपटान काढलेलं भविष्य आहे सर. पोपटाने काढलेले भविष्य तंत तंत एकदम जुळतं बघा. बरं. तुमच्या खारी द्राक्षात तुमच्या
खारे द्राक्षात कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यक्षेत्रात हा पत्नी उद्बत्ती होईल. पदोन्नती होईल. पत्नी उत्पत्ती कशी होईल? जुल्यानंतर हा? जुलै नंतर नवीन वस्त्रे मिळतील. वस्त्रे मिळतील. पास करा त्यांचं भविष्य. देवदत्त नागे माझा विद्यार्थी आहे. हा? व्यायामाची फार आवड त्याला लहानपणापासून. हो वर्गातल्या सगळ्या पोरांची दप्तर हा आणायचा. का? असंच व्यायाम म्हणून आपलं. तर व्यायाम व्हावा म्हणून. हा व्यायाम म्हणून फार आवड त्याला व्यायामाची. बरं लहानपणापासून याला मिशा बरं का. हा? लहानपणापासून कशा मिशा असतील का? पहिलीच मिशा त्याला कशा असतील? म्हणजे स्केच पेनने असा काढायचा ना मिशा. अच्छा. मी तेव्हाच म्हटलं हा मोठ्यापणी याला मिशा येणार. क्या बात आहे यार. गुरु असाव तर असा यार. गुरु असाव तर असा. शब्दकोडे सगळ्यांनी सोडवलेले असतात. इथे वेगळे शब्दकोडे आम्ही आणलेले आहेत आणि ते मी आता एक एक इथे दाखवणार आहे आणि ते आपण सोडवायचे. तर एक आडवा शब्द आहे, एक उभा शब्द आहे. ज्याला येत आहे त्याने इथे येऊन तो पूर्ण करायचा आहे रक्कांना. पहिलं कन्फर्म करून घ्या. खाडाखोड झाली तर आपल्याकडे एकच कागद आहे. इथे आडवा शब्द आहे गणपतीचे एक नाव आणि उभा शब्द आहे सध्या तुमच्या सिरियल मध्ये सगळ्यात जास्त डायलॉग बोलणारा नट. डिस्कस करा. हे बरोबर असेल तर तुम्ही लिहू शकता. लेखक असल्यामुळे तेच पुढे आले. वाह 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 वाह, क्या बात है. यांनी तर बाबा बाजीच मारलेली आहे. सोप्या गोष्टीपासून सुरुवात झाली होती. खेळ हळूहळू अवघड होत जाणार आहे. आता तुमच्यासाठी आहे. अरे वा. इथे दोन शब्द आहेत, एक उभा आणि अर्थातच एक आडवा. उभा शब्द आहे महेश कोठारेंचा एक चित्रपट आणि आडवा शब्द आहे महेश कोठारेंचा फेमस डायलॉग. तुम्हाला आलं तर तुम्ही पण सांगू शकता ह्यांच्या आधी. हा गणपतीला बोलायचंय. लिहितो डायरेक्ट लिहिणारच. हा बोल पहिला मग आपण. आडवा शब्द आहे तो डॅमिट आहे. पण डॅमिट बरोबर आहे. ट शेवटी आहे म्हणून तुम्हाला वाटतंय पण ह्याच्या आधी पण काहीतरी आहे बहुतेक. ते बसत नाही डॅमिट त्याच्यात. मी लिहू का इकडं? ऑल द बेस्ट सासूबाई. तुझं नको ऑल द बेस्ट मला. आली मोठी ऑल द बेस्ट करणारी. हाय हाय संध्याकाळी तुला. हा, चांगलं संध्याकाळी. सगळं चुकू दे. बरा काय करायचं ते करा. ती बघ कशी आहे. थरथराट. हा करेक्ट आहे. बरोबर आहे. पण इथे काय डायलॉग असेल सरांचा फेमस. ते बाकीचे काही रिकाम नाही ठेवायचा त्याच्यात काय. हा. ओह डॅमिट. ओ करेक्ट आहे, करेक्ट आहे. ओ, damn it होतं ते. ओ, हो. थँक्यू सर. क्या थँक्यू. बात आहे. ओ, येस. हा शब्द होता. यांना पण मिळतात 5 गुण. ओ डॅमिट. हे ओह हे फार कठीण होतं पण. आडवा शब्द आहे की खंडोबाचं गाव आहे जेजुरी. जेजुरी कुठल्या तालुक्यात आहे ते तालुक्याचं नाव. आणि उभा शब्द आहे की प्रवासासाठी देव पूर्वी कुठल्या वाहनाचा उपयोग करायचे.